नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण थोडीशी वेगळी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 15 इंच। त्यानंतर इथे जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 5.5 इंच। आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 6 इंच। त्यानंतर इथे छाती जी आहे ती आलेली आहे 10 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 10 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी आपली गळ्याची उंची आहे ती येथे मी 10.5 इंच घेतीये। जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 11 इंच घेतीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर या बाजूला आपण नॉर्मली जसा पानगळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी सेम तसाच इथे देखील तुम्हाला पानगळ्याचा आकार व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता इथे बॅकपार्टला ओपन करून पुन्हा त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजे थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची मार्किंग त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। आता इथे काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली ही जी बाजू आहे त्या बाजूला आपला पानगळ्याचा आकार येणार नाही आहे। जी आपली गळ्याची उंची आणि खालची रुंदी घेतली होती तेवढीच मार्किंग येणार आहे, कारण की आपण थोडीशी वेगळी ही डिझाईन तयार करणार आहोत त्याकरिता। त्यानंतर इथे मी बॅकपार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही राईट साईड ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना आपल्या गळ्याच्या आकारामध्ये जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय तसाच त्याला कंटिन्यू स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या साईडला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। जर आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी बघा आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही। आता इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याभोवती। आता इथे हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅकपार्टला सरळ बाजूस म्हणजेच राईट साईडवरती पलटी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। टॉप स्टिच म्हणजे काय, तर जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावर इथे तुम्हाला पुन्हा एकदा त्याला स्टिच करून घ्यावं लागेल। आणि इथे टॉप स्टिच देताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या गळ्याच्या आकारामध्ये जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपण आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी सरळ शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे फॅब्रिक ग्लूच्या मदतीने देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक करू शकता। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। आता हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतेय। सेम तुम्हाला याच पद्धतीने आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे।
त्यानंतर माझ्या साडीचा कलर मोरपंखी होता, त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची लेस घेतलेली आहे रंगाची. आता या लेसला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. फक्त या लेसला स्टिच करत असताना गळ्याच्या आकारामध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोकल असेल तेव्हा लेसला व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा, कारण की का होतं ना, मग मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसला कमरेच्या भोवती ठेवून घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हा बघा, आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर आणि वेगळी अशी डिझाईन तयार झालेली आहे. त्याच डिझाईन तयार करून थोडंसं बोर झालं होतं, तर मी ही माझ्या क्लायंटला डिझाईन सजेस्ट केली तर त्यांना देखील खूप आवडली. त्यामुळे मग मी ही डिझाईन म्हटलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावी. आणि तुम्हाला हवं असेल तर आपण नॉर्मली जसे लटकन स्टिच करतो ना, ते देखील केल्यानंतर देखील आपल्या डिझाईनचा आकार खूप सुंदर असा दिसून येईल. आणि आपण सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.